नमस्कार, हॅलो 24 तास मध्ये मी मधुरा तुमचं मनापासून स्वागत करते। या कार्यक्रमात आपण विविध विषयांवर चर्चा करत असतो आणि आज आपण आरोग्य विषयक चर्चा करणार आहोत आणि आजचा आपला विषय कोविड आजारात रक्तवाहिन्यांचे कॉम्प्लिकेशन्स आणि या विषयी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत या विषयातील तज्ञ डॉक्टर नमन बागडी। विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी डॉक्टर नमन बागडी यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते। नमस्कार डॉक्टर। नमस्कार डॉक्टर नमन बागडी हे वेन अँड वॅस्क्युलर क्लिनिक वाकड पुणे या स्पेशालिस्ट वॅस्क्युलर सेंटरचे डायरेक्टर आहेत आणि गेल्या 9 वर्षांपासून पुणे इथे रुबी हॉल, जहांगीर, ज्युपिटर हॉस्पिटल, त्याचबरोबर पूना हॉस्पिटल आणि इतर हॉस्पिटललाही ते इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत। पेरिफेरल वॅस्क्युलर डिसीजेस आणि व्हेरिकोज वेन्सचे लेझर तज्ञ म्हणून ते ओळखले जातात। चला तर कोविड आजारात रक्तवाहिन्यांचे कॉम्प्लिकेशन्स काय असतात याबद्दल जाणून घेऊया डॉक्टर बागडी यांच्याकडून लगेचच। डॉक्टर पुन्हा एकदा स्वागत आहे। सगळ्यात पहिला प्रश्न मला तुम्हाला ह्याच अनुषंगाने विचारायचा आहे कारण की आता ही दुसरी लाट तशी बऱ्यापैकी ओसरत चाललेली आहे, मात्र तिसऱ्या लाटेची देखील शक्यता आहे। हे सगळं लाट येतच राहणार आहेत किंवा ह्या सगळ्या गोष्टी घडतायत कोरोनाच्या या सगळ्या काळामध्ये, मात्र ज्यांना कोरोना होऊन गेलाय त्यांच्यामध्ये खूप कॉम्प्लिकेशन्स निर्माण झालेत आणि खास करून आपण बघितलं तर रक्ताची गाठ निर्माण होण्याचे कॉम्प्लिकेशन्स आहेत। तर मग ह्यावरती काय नेमके आपण उपाय करू शकतो त्याबद्दल काय मार्गदर्शन कराल? करेक्ट मॅडम, आजकाल आपण म्हणजे स्पेशली आमच्या स्पेशालिटीमध्ये आम्ही असे खूप पेशंट्स बघायला सुरुवात केलेली आहे की ज्यांना काही रिस्क फॅक्टर हे थ्रॉम्बोसिस जे आपण म्हणतो किंवा रक्तवाहिन्यांमध्ये ज्या गाठी निर्माण होत्या त्याचे काही रिस्क फॅक्टर नव्हते, पण कोरोना काळानंतर किंवा कोरोना झाल्यानंतर असे केसेसमध्ये भरपूर वाढ दिसून आलेली आहे। तर याच्या मागे बेसिक कारण असा असतो की नॉर्मली रक्तवाहिन्यांमध्ये रक्तप्रवाह सुरळीत व्हायला पाहिजे, तो कुठे अडकला नाही पाहिजे। बरोबर आहे। पण कोरोनामुळे काय होते की थ्रॉम्बोसिस हा जो प्रकार आहे ज्याच्यात रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या म्हणजे क्लॉट्स तयार व्हायला सुरू झालेला आहे आणि हे सुरू होऊन ते रक्ताचा जो सुरळीत प्रवाह झाला पाहिजे तसा होऊ देत नाही, त्यांना ब्लॉकेज किंवा अडथळा निर्माण करायचं हे काम करतात। तर नेमकं हा अडथळा कुठे निर्माण होतो, कसा निर्माण होतो हे कोरोनामुळे आजकाल दिसून आलेलं आहे आणि त्याची लक्षणं मग त्या डायरेक्शन मध्ये आपल्याला बघायला पाहिजे कारण याचे भरपूर दुष्परिणाम होतात, ते आपण डिस्कस करूयात। अगदी अगदी। आता डॉक्टर तुम्ही म्हणालात तसं की कोरोना नंतर खूप काही कॉम्प्लिकेशन्स होत आहेत आणि हे नंतर आपल्याला लक्षातही येतात। आता आपण आज रक्ताच्या गाठींबद्दल चर्चा करतोय। खरं तर कोरोना नंतर थ्रॉम्बोसिसची गाठ म्हणजेच रक्ताच्या या गुठळ्या निर्माण झालेल्या आहेत अनेकांच्या शरीरामध्ये, तर अशा वेळेस हे रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस निर्माण करतात का, तर त्याविषयी काय सांगाल? हो मॅडम, हे रक्ताचा सुरळीत प्रवाह होऊ देत नाही, ब्लॉकेज निर्माण करतात आणि हे ब्लॉकेज कुठल्या रक्तवाहिनीत कुठल्या अवयवाला अफेक्ट करते याच्यावर त्याची लक्षणे असतात। तर नॉर्मली आपण जर बघितलं तर शरीरात 2 मेन प्रकारच्या रक्तवाहिन्या असतात। एक जे हृदयाकडून अवयवांकडे रक्त नेतात, शुद्ध रक्त नेतात, त्यांना आम्ही आमच्या भाषेत आर्टरीज असं म्हणतो। बरं। आणि दुसऱ्या प्रकारच्या ज्या रक्तवाहिन्या असतात ते तोच अवयवांकडे गेलेला रक्त जो अशुद्ध होतो, ऑक्सिजनेशन काढून झालेलं होत असते, ते परत जे हृदयाकडे आणते त्याला आपण व्हेन्स असं म्हणतो। तर ह्या दोन्ही रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या निर्माण होऊ शकतात, पण नेमकं कुठे होते त्याच्यावर लक्षणे असतात त्याची वेगळी। तर ते पण आपण बघूया आणि त्या रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या कशा निर्माण होऊन काय दिसते आम्हाला ते पण आपण बघूया। बरं, म्हणजे ॲस्पिरेशनच्या माध्यमातून आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून हे बघू शकतो। ॲस्पिरेशन ट्रीटमेंट पार्ट आहे, पण तो व्हिडिओमध्ये आपल्याला ते रक्तवाहिन्यांच्या गुठळ्या सुद्धा कळतील। बरं, आपण आता हा व्हिडिओ बघतोय त्या व्हिडिओबद्दल काय सांगाल? तर ते जे रक्तवाहिनी आपल्याला दिसते तिथून त्याच्यात गुठळ्या निर्माण होऊन कसा तो रक्त तिकडे ब्लॉक होऊन जातो हे आपल्याला इथे याच्यात बघायला मिळालेलं आहे। त्याच्या ट्रीटमेंट पार्ट बद्दल डिस्कस करताना आपण परत तो ॲनिमेशन प्ले करूया नंतर, कारण पुढची ट्रीटमेंट त्याच्यात दाखवलेली आहे। आणि हे झालं आर्टरीज मधला प्रकार, म्हणजे जे शुद्ध रक्त हृदयांकडनं अवयवांकडे नेतात त्यांच्यात हा झालेला आहे। आणि याची लक्षणे जर आपण बघितली तर मेनली जेव्हा आर्टरीज मध्ये ब्लॉक होतो तेव्हा त्या अवयवाचा अटॅक असं म्हटलं तरी चालेल। जर हार्ट मध्ये झाला तर आपण हार्ट अटॅक म्हणतो, ब्रेन मध्ये झाला तर त्याला ब्रेन अटॅक किंवा स्ट्रोक असं म्हटलं जातं। पण हे फक्त हार्ट आणि ब्रेन मध्ये नसून बाकीच्या अवयवांमध्ये सुद्धा होऊ शकतो। हातात, पायात फरक एवढा असते की
हे अवयव आपल्याला थोडंसं वेळ जास्त देतात, हार्ट ब्रेन हे वेळ देत नाही. पण असं नाही की यांच्यामुळे कॉम्प्लिकेशन्स होत नाही किंवा याला दुर्लक्ष केलं पाहिजे. हे खूप धोकादायक गोष्ट आहे. याच्याकडे लक्ष दिलंच पाहिजे. या लक्षणांना आपण बघितलं पाहिजे. हे अटॅक आलं की पाय दुखायला लागतो किंवा हात अत्यंत जोरात दुखायला लागतो, एकदम दुखायला लागतो, कासावीस होऊन जातो माणूस. तर हे लक्षणं लक्षात येताच हात पाय थंड पडतात. कधी जर कोणाला सवय असेल पल्स वगैरे बघायची तर ते लागत नाही. तर असं काही झालं तर लगेच तातडीने आपल्या डॉक्टरांना अवश्य भेट द्यावी आणि पुढची जी प्रक्रिया आहे ती लगेच सुरू करावी. बरं, आता तुम्ही लक्षणांबद्दल उल्लेख केला. ह्या थ्रोम्बोसिसमध्ये काही वेगळी अजून लक्षणं दिसतात का, खास करून कोरोना नंतर होणाऱ्या थ्रोम्बोसिसमध्ये? येस मॅडम, कोरोना नंतर होणारे थ्रोम्बोसिस हे स्पेशली काही यंग लोकांना जास्त अफेक्ट करायला लागलेलं आहे. डायबिटिक लोकांना जास्त अफेक्ट करायला लागलेलं आहे. ज्यांना आधीपासून बीपी होतं त्यांना जास्त अफेक्ट करायला लागलं आहे. तर ज्यांना ह्या गोष्टी आधीपासून आहेत त्यांनी तर याच्याकडे हमखास जरूर लक्ष द्यावं. हातपाय एकदम दुखायला लागले, थंड पडायला लागले, काळे व्हायला लागले, एकदम कधी कधी बोटांचा वगैरे रंग चेंज होऊन जातो. जो नॉर्मल रंग असतो त्यापेक्षा हिरवा काळा असं पडायला लागतो आणि ते अत्यंत दुखायला लागते. किंवा कधी कधी जर हे सिम्पटम्स एवढे सिव्हिअर नसून थोडे माइल्ड असले तर चालताना पाय दुखायला लागतो, जास्त चालता येत नाही, असं वाटते की आता थांबून बसून जावं. तर ही जी लक्षणे आहेत हे आर्टेरियल थ्रोम्बोसिसची लक्षणे आहेत. हे झाले आर्टेरियल साईडला. आता आपण व्हीनस साईड बद्दल बोलूया. जे अशुद्ध रक्त अवयवांकडून हृदयाकडे ज्या नसा नेतात त्यांच्यात काय प्रॉब्लेम होतो. त्यांची लक्षणे थोडी वेगळी असतात. त्याच्यात पाय सुजतो, हे फर्स्ट अँड प्रायमरी लक्षण आहे. अत्यंत फुगून जातो, दोन्ही पायांमध्ये अंतर दिसायला लागते किंवा दोन्ही हातांमध्ये जो हात किंवा पाय अफेक्ट झालेला आहे त्याच्यात दुसऱ्या पायाच्या प्रमाणे खूप अंतर दिसायला लागतो. कधी हे पुढे वाढत गेलं तर सूज कमी होत नाही, परत पाय काळा पडायला लागतो, डागं पडायला लागतात. सो दीज आर द हे व्हीनस जे आम्ही म्हणतो व्हीनस थ्रोम्बोसिसचे कॉम्प्लिकेशन्स किंवा लक्षणं हे असे दिसतात. बरोबर, आपल्याकडे त्या संदर्भातला एक व्हिडिओ आहे, तो आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवूया जेणेकरून हे लगेच प्रेक्षकांच्या लक्षात येईल आणि अशी काही लक्षणं असतील तर नक्कीच ते डॉक्टरांकडे जातील. मला वाटतं की तो व्हिडिओ आपण बघूयात. बिलकुल मॅडम. आता ह्याच्यात आपण जे दाखवलेलं आहे की जे ब्लू रंगात संदर्भित केलेला आहे ते आहे वेन्स. तर ह्याच्यात आपल्याला हे बघायला मिळेल की कसं रक्त वेन्स मध्ये गोठायला लागतो, कशी त्याची गुठळी निर्माण होते आणि ते ज्या वेन्स मध्ये निर्माण झालेली आहे, जसं या केसमध्ये आपण पायांच्या नसांचं बघतो तर पाय सुजतो तर आहेच, पण याच्यापेक्षा जास्त एक धोकादायक कॉम्प्लिकेशन याच्यात पुढे होऊ शकतो की ही निर्माण झालेली गुठळी जर तुटली तर तुटून ती हृदयाच्या माध्यमातून फुफ्फुसांकडे जाऊ शकते. जसं हे आपण आता बघतोय तिकडे की ही तुटून कशी फुफ्फुसांमध्ये जाऊन अडकते आणि तिकडे ब्लॉकेज निर्माण करते. तर या ब्लॉकेजमुळे हृदयावर इमिजिएटली प्रेशर निर्माण होतो आणि हे एक एमर्जन्सी कॉम्प्लिकेशन होऊन जाते. इन दॅट केस त्वरित ऍडमिट होऊन आपल्याला याची पुढची ट्रीटमेंट किंवा प्रक्रिया करणं अत्यावश्यक होऊन जातो. बरोबर, आत्ता आपण बघितलं की हे कोरोना नंतर अजूनच हे कॉम्प्लिकेशन्स वाढलेले आहेत आणि त्यावरती आत्ता खरं तर चांगल्या ट्रीटमेंट्सही उपलब्ध आहेत. अर्थात ट्रीटमेंट्सबद्दल आपण बोलूयाच, पण तत्पूर्वी अजून एक महत्त्वाचं म्हणजे ह्या लक्षणांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, कारण की ही लक्षणं आपण बघितलं तर ह्यानंतर पुढे जाऊन अजून कॉम्प्लिकेशन्स निर्माण करू शकतात. जसं तुम्ही मगाशी बोलताना म्हणालात की हार्ट अटॅक असेल किंवा ब्रेन स्ट्रोक असेल हे देखील येण्याची शक्यता आहे. तर अशा वेळेस तुम्ही आत्ता हा कार्यक्रम बघत असतील आणि ज्यांना कोरोना होऊन गेला आणि अशा प्रकारचे कॉम्प्लिकेशन्स दिसत असतील तर त्यांना काय सांगाल? त्यांनी इमिजिएटली जाऊन आपल्या जवळच्या इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट किंवा एंडोवॅस्क्युलर स्पेशलिस्ट जे रक्तवाहिन्यांचे तज्ज्ञ आहेत त्यांना जरूर दाखवलं पाहिजे. ते दाखवल्यानंतर त्यांना काही टेस्ट करायला लागतात. स्पेशली इनिशियल जी टेस्ट असते सुरुवातीला बेसिक, त्याला आपण कलर डॉपलर असं म्हणतो. कलर डॉपलर या टेस्टमध्ये आपल्याला इझिली रक्तवाहिन्यांना बघता येते
न शरीरात काही टाकता बाहेरूनच ते सोनोग्राफीचं प्रोब लावून आपल्याला ते रक्तवाहिन्यांची माहिती बऱ्यापैकी काढता येते. बरोबर. आणि एक बेसिक आयडिया आपल्याला येऊन जाते की मग कुठे ब्लॉक आहे, किती ब्लॉक आहे आणि कितपत त्याची सिव्हिअरिटी आहे. बरोबर. आता आपण हा व्हिडिओ बघतोय डॉक्टर, Yes. की तो कलर डॉपलरचाच आहे, तर त्याबद्दल काय सांगाल? म्हणजे ह्याच्या माध्यमातून नेमकं कशा पद्धतीने आपली रक्तवाहिन्यांची स्थिती आहे हे कळू शकते? येस मॅडम, या कलर डॉपलरच्या फोटोमध्ये आपल्याला वेन्स आणि आर्टरीज हे दोन्ही दिसत आहेत आणि दोन्ही एकत्र वेळेस आपल्याला तपासणी करता येते. वेन्सचा फ्लो पॅटर्न, आर्टरीजचा फ्लो पॅटर्न हे बघून रेडिओलॉजिस्ट डॉक्टर किंवा इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉक्टर हे यातनं निष्कर्ष काढू शकता की कुठे प्रॉब्लेम आहे, किती प्रमाणात आहे, किती त्याची सिव्हिअरिटी आहे आणि पुढे याला आपल्याला कसं ट्रीटमेंटसाठी प्लॅनिंग करायला लागेल. आणि हे काही तुम्ही नाही केलं, जर इफ यू सिट ऑन इट, जर तुम्ही तसंच बसून राहिला, ट्रीटमेंट घेतली नाही, तर तो अवयव निकामी होऊ शकतो, कापायला पण लागू शकतो. बरं. पण आता हे सगळ्या ट्रीटमेंटसाठी स्पेशालिस्टचीच गरज आहे असं तुम्ही आता मगाशी बोलताना म्हणालात. का स्पेशालिस्टचीच गरज आहे? मॅडम, स्पेशलिस्टची गरज आहे कारण त्यांनी ह्या ट्रीटमेंट स्पेसिफिक गोष्टी सगळे शिकलेल्या आहेत. सो दे नो पुढे काय करायचं. कारण हे ट्रीटमेंट दिसायला तशी सोपी दिसते, पण हे प्रत्यक्षात इतकी सोपी नसते. देर आर मेनी टेक्निकल चॅलेंजेस. बरोबर. ते जोपर्यंत तुम्हाला व्यवस्थित एक्सपिरियन्स नसेल किंवा तुम्ही व्यवस्थित शिकला नसाल, तर हे टेक्निकल चॅलेंजेस ओव्हरकम करायला अत्यंत डिफिकल्ट जातात. यात बऱ्याच नवीन गोष्टीबद्दल माहिती पाहिजे. देर आर न्यू मॉडॅलिटीज, नवीन रोज काही ना काही ट्रीटमेंट येत राहते आणि एक अप टू डेट राहायला पाहिजे. बरोबर आहे. तर जो एक बेस निर्माण झाला पाहिजे तो या ट्रेनिंग नंतर होतो आणि म्हणून इट इज ऑलवेज बेटर टू गेट इट डन फ्रॉम अ स्पेशलिस्ट. बरोबर आहे. अर्थातच म्हणजे कोरोना झाल्यानंतर आपल्याला किती काळजी घ्यावी लागणार आहे हे एक सर्वसाधारण आत्ता आपल्या ह्या सगळ्या चर्चेतनं आपल्या प्रेक्षकांपर्यंत आपण पोहोचवतोच आहोत. मात्र जर असे काही कॉम्प्लिकेशन्स उद्भवले असतील तर तुम्ही याकडे दुर्लक्ष करू नका. ह्यासाठी आपल्याकडे उत्तम अशा ट्रीटमेंट्स उपलब्ध आहेत. जर तुम्हाला असे काही कॉम्प्लिकेशन्स उद्भवले असतील तर काळजी करू नका. चांगल्या ट्रीटमेंट्सने हे कॉम्प्लिकेशन्सही आपण दूर करू शकतो. जर याच्याकडे दुर्लक्ष केलं तर जसं आता डॉक्टरांनी सांगितलं तसं हार्ट अटॅक असेल किंवा ब्रेन स्ट्रोक असेल असेही खरं तर पुढे येऊ शकतात. पण मग हे टाळायचं असेल तर काय करायचं? तर तुम्हाला योग्य ट्रीटमेंटची गरज आहे, तर योग्य ट्रीटमेंट तुम्ही घ्या, पण योग्य डॉक्टरांकडनं, स्पेशालिस्टकडनं ही ट्रीटमेंट घ्या. आणि जर तुम्हाला डॉक्टर बागडी यांच्याशी संपर्क साधायचा असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि या सगळ्याबद्दलची अधिक माहिती जाणून घ्या. डॉक्टर, अजून एक महत्त्वाचा प्रश्न, कारण की ट्रीटमेंटबद्दल आपण मगाशी बोललो होतो, मात्र ह्या सगळ्यावरती कशा पद्धतीने आपण ट्रीटमेंट करू शकतो आणि ही ट्रीटमेंट किती फायदेशीर ठरू शकते त्यांच्या पुढच्या भवितव्यासाठी? करेक्ट मॅडम. तर कमिंग टू ट्रीटमेंट पार्ट, जसं थ्रॉम्बोसिस एकदा निर्माण झाला किंवा रक्तवाहिन्यांमध्ये कुठेतरी रक्ताची गाठ गुठळी जाऊन अडकली, तर प्रायमरी ट्रीटमेंट आपली ही असते, प्रायमरी एम आपला हा असतो की ती गुठळी काढणे आणि जो सुरळीत रक्तप्रवाह सुरू होता आधी त्याला तसंच सुरू करणे. तर हे वेगवेगळ्या पद्धतीने आपण या गुठळ्या काढू शकतात. त्यातली एक आहे ॲस्पिरेशन. तो जर व्हिडिओ आपण प्ले केलं तर त्याच्यात आपल्याला व्यवस्थित एक्सप्लेन करता येईल. तर ॲस्पिरेशन मध्ये आम्ही चिरा नाही मारत, उघडत नाही पूर्ण बॉडी, डायरेक्टली रक्तवाहिन्यांमधनच सुई टाकून जिथे तो क्लॉट बसलेला आहे, हे आता आपल्याला दिसेल, जिथे तो क्लॉट बसलेला आहे तिथे एक छोटासा आम्ही पाईप टाकतो. बरं. आणि त्या पाईपला बाहेर एक मोठी सक्शन मशीन कनेक्टेड असते. तर त्याच्यातनं तो जो क्लॉट झालेला आहे त्याला कम्प्लिटली आपण सक करून घेतो, बाहेर काढून घेतो. याच प्रक्रियेला ॲस्पिरेशन असं म्हणतात. बरं. सो एकदा हे क्लिअर झालं की रस्ता क्लिअर होऊन जातो, बरोबर. तो रक्तप्रवाह आधीसारखा व्यवस्थित सुरू होऊन जातो. बरोबर. म्हणजे हे ब्लॉकेजेस जे आहेत ते आपण ह्या ॲस्पिरेशनच्या माध्यमातून क्लिअर करतो आणि नक्कीच त्याचा फायदा त्या पेशंटला होतो. आणि अजून काही ट्रीटमेंट्स आहेत याच्यात एक ॲडिशन मी अजून करणार आहे की हा जो ॲस्पिरेशनचा प्रकार आहे हे 1 आठवड्याच्या आत केलं तरच त्याचा भरपूर फायदा किंवा करेक्ट ट्रीटमेंट होऊ शकते. डिले केलं तर ती गुठळी हार्ड होत चालली जाते आणि मग ॲस्पिरेशनच्या माध्यमातून काढणं अवघड होऊन जाते. बरोबर. त्याच्यानंतर मग जर आपण डिले केला आणि ते हार्ड झालं
तर पुढची अजून ट्रीटमेंट त्याला लागते. जी सिंपल ॲस्पिरेशननी कंप्लीट झाली असती त्याला पुढे जाऊन आपल्याला अँजिओप्लास्टी करावी लागते आणि त्याच्यानेही नाही उघडलं तर मग स्टेंट सुद्धा टाकायला लागू शकते. बरं. तर अर्लियर द बेटर. लक्षणं लक्षात येताच आपण इमिजिएट त्याच्यावर ऍक्ट केलंच पाहिजे, सो दॅट ट्रीटमेंट ऑल्सो बिकम्स इझियर. बरोबर. आता तुम्ही म्हणालात तसं की लवकरात लवकर जर ट्रीटमेंट केली तर नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो. यामध्ये तुम्ही जसं मगाशी म्हणालात वेन्सची वेगळी ट्रीटमेंट असते. मग ह्यामध्ये देखील असे काही कॉम्प्लिकेशन्स निर्माण झाले तर वेन्ससाठी देखील आपण ट्रीटमेंट करू शकतो? येस मॅडम. वेन्समध्ये जसं तो तुकडा निघून हृदयाकडनं फुफ्फुसांकडे जातो आणि तिथे ब्लॉक निर्माण करून डायरेक्ट हार्टवर बॅक प्रेशर येतो, तर याच्यात आपल्याला हे ॲस्पिरेशन करून काढायचं तर आहेच. दॅट इज वन पार्ट ऑफ द ट्रीटमेंट. बट सेकंड पार्ट हा आहे की तो जर तुकडा तुटला तर कसं त्याला वर नाही जाऊ द्यायचं, हृदयाकडे जाऊ द्यायचं नाही. येस, हृदयाकडे त्याला जाऊ द्यायचं नाही. अँड हाऊ टू अवॉइड दॅट. तर जसं आता या पायांच्या नसांमध्ये आपण बघू की क्लॉट्स तयार होणं सुरू झालेलं आहे. हे फ्लो जो आहे तो हृदयाकडे आहे. हे वेन्स असल्यामुळे हे अशुद्ध रक्त हृदयाकडे नेतात. जर याच्यात क्लॉट्स तयार झालं सुरू झालेला आहे आणि जर तो क्लॉट तुटला तर तो फुफ्फुसांकडे जातो. बरोबर. तर त्याच्यात आम्ही एक डिव्हाइस टाकतो मेन नसमध्ये बॉडीच्या, त्याला फिल्टर असं म्हणतात. बरं. तर तो फिल्टर ह्या निघालेल्या तुकड्याला ट्रॅप करून घेतो, त्याला वर जाऊ देत नाही, हृदयाकडे जाऊच देत नाही. म्हणजे तुम्ही आता जसं म्हणालात तसं की लवकरात लवकर जर आपण ही ट्रीटमेंट घेतली तर नक्कीच त्या पेशंटचा एक तर जीव तर वाचणार, मात्र इतर काही अजून कॉम्प्लिकेशन्स निर्माण होणार नाहीत आणि नक्कीच याचा फायदा त्या पेशंटला होणार आहे. म्हणजे कोरोना नंतर जर काही असे कॉम्प्लिकेशन्स निर्माण होत असतील तर ते तुम्ही लगेचच डॉक्टरांपर्यंत पोहोचा. ही लक्षणं पाहिल्यानंतर तुम्ही डॉक्टरांचे योग्य तो सल्ला घ्या, योग्य तो टेस्ट करा आणि त्यानंतर ह्या ट्रीटमेंटकडे वळा. डॉक्टर, पण ह्या टेस्ट म्हणजे लक्षणं दिसायला लागल्यावर काही टेस्ट करण्याची आवश्यकता असते का? तर ती साधारणपणे कुठली टेस्ट करावी लागते? ते डॉपलर टेस्ट करतात, पण हे मेनली तुमचे डॉक्टर सुचवतील तुम्हाला की डॉपलर करायचं आहे की त्याच्या पुढची टेस्ट करून इमिजिएट करायचं आहे. संक्षेपमध्ये सांगायचं तर मेन जी लक्षणे आहेत ते जे आपल्याला व्यवस्थित लक्षपूर्वक ज्याच्यावर भार दिला पाहिजे, बरोबर, ते आहे की पाय जर एकदम तुमचा दुखायला लागला, थंड पडायला लागला किंवा तुम्हाला चालताना बसताना खूप त्रास व्हायला लागला, हे आर्टेरियल थ्रोम्बोसिसची लक्षणं होऊ शकतात. व्हीनस थ्रोम्बोसिस मध्ये पाय जर एकदम सुजला, अचानकच सूज आली, खूप सूज आली आणि ती सहजासहजी उतरत नसेल तर हे व्हीनस थ्रोम्बोसिसचे लक्षण असतात. बरोबर. मात्र ह्या सगळ्याच्या निमित्ताने एक महत्त्वाचा प्रश्न उद्भवतो, कारण की आज आपण बघितलं तर सोशल मीडियाच्या माध्यमातून ह्या सगळ्याची माहिती तर लोकांपर्यंत पोहोचली जाते, मात्र बऱ्याचदा गैरसमजही तितक्या मोठ्या प्रमाणात पसरले जातात. तर ह्याबद्दल तुम्ही काय सांगाल? एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट प्रश्न मॅडम. आजकाल बऱ्याच गोष्टी व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीच्या उपत झालेल्या आहेत. त्यातला एक विच इज पर्टिनेंट टू आपला टॉपिक, ते मेन असा मुद्दा आहे की आजकाल एक गोष्ट खूप व्हायरल होत चालली आहे सोशल मीडियावर की वॅक्सिनेशनमुळे थ्रोम्बोसिस हा प्रकार होतो. हे चुकीचं आहे. याच्यात काहीही सायंटिफिक तथ्य नाही आहे. हे बऱ्याच स्टडीजद्वारे ऑलरेडी डिस्प्रूव्ह करून झालेलं आहे. सो वॅक्सिनेशनला भिऊ नका. डेफिनेटली दोन्ही लसीकरण तुमचे करून घ्या. दॅट इज द ओनली वे आउट ऑफ दिस डिसीज. बरोबर. आता ह्या सगळ्या लाटांवर लाटा येत आहेत, मग दुसरी आहे, आता येणारी तिसरी लाट असं बोललं जात आहे. मात्र ह्या सगळ्यावरती जर आपण वॅक्सिनेशन करून घेतलं तर नक्कीच आपला हा जो धोका आहे तो नक्कीच कमी होईल का? म्हणजे कोरोनानंतर येणारे कॉम्प्लिकेशन्सही कमी होतील का? डेफिनेटली होतील मॅडम. वॅक्सिन हे आपल्या बॉडीला प्राईम करून देते की काहीही कुठला ज्या व्हायरसच्या अगेन्स्ट या वॅक्सिन बनवलेल्या असतात त्यांच्या अगेन्स्ट तर हे इफेक्टिव्ह असतातच, पण त्यांचे जे व्हेरियंट्स पुढे येतात, जे म्युटेशन्स पुढे येतात, ज्याच्यामुळे आपण म्हणतो की हे सेकंड लाट आहे, थर्ड लाट आहे, अ लॉट ऑफ पीपल बेनिफिट त्या वॅक्सिनद्वारे त्या व्हेरियंट्सला सुद्धा इफेक्ट होतो. जसं आजकाल जो नवीन डेल्टा व्हेरियंट आलेला आहे जो चर्चेत सध्या आहे, बरोबर, तर आपली जी वॅक्सिन आहे इट हॅज बीन प्रूव्हन टू बी 67% इफेक्टिव्ह अगेन्स्ट डेल्टा व्हेरियंट ऑल्सो. सो डेफिनेटली
लसीकरण करून घ्यावे. बरोबर. त्याच्यासाठी बिलकुल घाबरायचं नाही. डू नॉट थिंक ट्वाइस अबाउट इट. अगदी. ऑल दी इंडियन मेड वॅक्सिन्स आर ॲब्सोल्युटली परफेक्ट अँड फाईन. आणि मला वाटतं की हा सगळ्याबद्दल तुम्ही खूप छान माहिती खरं तर आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलेली आहे. ज्यांना कोरोना होऊन गेलाय त्यांना असे जर कॉम्प्लिकेशन्स दिसत असतील तर काळजी करू नका, कारण की त्यावरती आपल्याकडे उत्तम ट्रीटमेंट्स उपलब्ध आहेत. डॉक्टर, वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागतं, मात्र तुम्ही आलात आणि खूप छान आणि मोलाचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच मॅडम. प्रेक्षकांनाही माझा नमस्कार. आणि यानंतर हॅलो 24 तास या आमच्या विशेष कार्यक्रमात इथे संपतो. तुम्ही पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास. सह्याद्रीची उंची म्हणजे